काम काय ऍक्च्युली काय आहे की आज मीरा भाईंदरमध्ये एकच मैदान आहे वेस्टला. तो मैदान आज पोरांसाठी खेळण्यासाठी तो मैदान आहे. त्या मैदानामध्ये हेलिपॅड बनवून मैदानाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार चाललेला आहे. मग त्यासाठी आम्ही आलो आणि जेसीबी थांबवली आणि त्याने विचारपूस केली की आम्हाला आधी विचारायला हवं होती काय चाललंय काय नाही. न विचारता डायरेक्ट ते मैदान खोदायला जेसीबी लावून चालू केलं. किती दिवसासाठी हेलिपॅडचं निर्माण होतं? यांचं बोलणं आहे की हेलिपॅडचं निर्माण किती दिवसासाठी नाही कायमस्वरूपी करणार असे त्यांचे विचार आहे. तुम्ही दररोज इकडे खेळण्यासाठी येता, आता इथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड बनवण्यात येणार आहे काय? हो, ऍक्च्युली काय कसं आहे माहिती आहे का, इथे जवळजवळ दिवसाला 300 ते 400 पोरं सकाळचे फुटबॉल पण खेळतात, क्रिकेटची पण प्रॅक्टिस चालू असते. आणि ऍक्च्युली कसं संडेला इथे जवळजवळ 1000 ते 1500 पब्लिक भाईंदरची येऊन खेळते. आणि भाईंदरमध्ये किंवा तुम्ही पूर्ण अंधेरीपर्यंत जा, एक चांगलं ग्राउंड जर बोललं ना तर आझाद मैदान नंतर ह्या ग्राउंडला सर्वजण बघतात. आणि इकडे आता ग्राउंड तर आहे, ठीक आहे, हेलिपॅड हे लोक जे बनवत आहेत. आता पण मध्ये कोण मंत्री येणार होते तेव्हा पण 3 दिवस ग्राउंड बंद ठेवलं होतं. एक चांगली टुर्नामेंट चालू होती, ती टुर्नामेंट बंद करवली डायरेक्ट. त्या बिचाराचं नुकसान झालंच झालं. माझं बोलणं आमचं बोलणं कसं आहे माहिती आहे, इथे आता सिमेंटचं बनवायचा विचार चाललाय. आता एकदा जर सिमेंटचं बनलं ना तर मग परत बॅक साईडला कोणाला खेळायला भेटणार नाही. आणि पुढे फक्त 5 ते 6 पिच आहेत. जवळजवळ 1000 पोरं त्या 5 ते 6 पिचमध्ये खेळणार कशी? एक ग्राउंड आहे तर तुम्ही चांगलं ठेवायला पाहिजे. आता इथे तर आपला मनमानी कारभार चालू आहे, कोणाला माहीतच नाही. नगरपालिकेमध्ये पण फोन केला, त्यांना पण कोणाला काय आयडिया नाही, कोण बनवतंय काय आहे. डायरेक्ट जेसीबी येऊन चालू झाला सकाळपासून, कोणाला आयडियाच नाही इथे काय चाललंय ते. हेलिपॅड बनवण्याचे काय सांगायला? ज्या पहिला सांगितलं मामूनकर दादाने बोलले तसंच त्यांनी आपले त्या दादाने सांगितलं. मला सांगायचं असं आहे की हेलिपॅड बनवण्यासाठी 100 ते 50 मीटरची जागा यामध्ये जाते. पहिली गोष्ट म्हणजे मला महत्त्वाचं सांगायचं असं आहे की इकडे 300 ते 400 मुलं रोज सकाळी 6 वाजताचे सुमारे येतात, 11 वाजेपर्यंत खेळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रहिवासीचे कुटुंब आहेत जवळचे, प्लस जे वॉर्मअप करायला माणसं येतात आणि लेडीज आणि जेंट्स येतात, कमीत कमी 100 ते 150 माणसं इकडे वॉर्मअप करतात. पूर्ण ग्राउंडमध्ये फेरफटका लावतात. आणि तेही सुद्धा बंद होईल. क्रिकेट खेळायचं पण बंद होईल. मीरा भाईंदरमध्ये एकच ग्राउंड आहे, तर त्यासाठी हे बनलं नाही पाहिजे. त्यासाठी हे आमची मुलं उपस्थित आहेत तिकडे आणि त्याच्यावर विरोध चालू आहे.